महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वसमत येथील इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज येथे संविधान गौरव दिन साजरा। 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस भारतीय संविधान लिहून या देशाला बहाल केले। त्यानंतर भारतीय संविधानाच्या आधारे भारत देश हा लोकशाहीने चालत आहे। आज 26 नोव्हेंबर म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिन साजरा केला जातोय। इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्प आणि धुपाने पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही केले। भारतीय संविधानानिमित्त भारतीय संविधानाचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजचे सर्वेसर्वा प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी भारतीय संविधानाबद्दल सखोल मार्गदर्शन केले। इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी भारतीय संविधानाबद्दल आपलं मनोगतही व्यक्त केलं। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते, सचिव प्रतिभा मानवते, भाग्यश्री भिसे मॅडम, दीपाली पाडमुखे, पल्लवी गवळी आदी उपस्थित होते। भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत येथे भारतीय संविधानाचा गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। खरं म्हणजे हे आजचा फक्त जरी औपचारिकचा दिवस आज जरी असला तरी आज आम्ही ही जी शाळा चालवतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय कलम क्रमांक 29 आणि 30 या कलमामध्ये स्पष्ट अधोरेखित केलं की या देशामध्ये अल्पसंख्याक समाजातील, बौद्ध समाजातील व्यक्ती सुद्धा या देशामध्ये शिक्षणाचं काम ही संस्थेच्या माध्यमातून करू शकतात। आणि आज मी अगदी ताठमानेने सांगतो की आज संविधानाच्या माध्यमातून आज या वसमतमध्ये ANM GNM कॉलेज आहे, आरळा माझी 1ली ते 12वी पर्यंतची शाळा आहे आणि भेंडेगावला देखील 1ली ते 12वी पर्यंतची ही शाळा फक्त भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 29 आणि 30 मध्ये अधोरेखित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नानं आज माझ्यासारखा अत्यंत खेड्यापाड्यातून एका गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस हा शैक्षणिक संकुल उभं करू शकतो ही फक्त आणि फक्त भारतीय संविधानाची देण आहे। या संविधान दिनाच्या निमित्त मी सर्वांना एक नम्रतेची विनंती करेल की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये 395 कलमाची ही जी घटना लिहिली, आज संबंध देश हा या घटनेवरती चालतो, परंतु बराच आमचा हा समाज शिक्षणापासून वंचित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येक भारतीय हा शिक्षित झाला पाहिजे। शिक्षणाच्या जोरावरच आपण आपलं परिवर्तन, आपण आपला समाज, आपण आपल्या राष्ट्राचं हित जोपासण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करू शकतो। म्हणून या निमित्तानं मी विनंती करेल की आपण सर्वांनी शिक्षित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे। माझं नाव संगीता भास्कर सावने, मी JNM सेकंड इयरला शिकत आहे आणि संविधानामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला। संविधान नसतं तर आम्ही आज इथं नसतो। संविधानामुळे आम्हाला इथं आहेत आणि संविधानामुळे महिलांना काय तुम्हाला महिलांच्या संपत्तीत महिलांना 50% अधिकार मिळाला आणि स्त्रिया ज्या घरी बसत होत्या आज त्यांना राजकीय क्षेत्रात जाण्याचा संधी मिळाली। भंडारे, मी JNM सेकंड इयर मध्ये शिकत आहे आणि आज मी इथं आहे ना ते फक्त संविधानामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त संविधानामुळेच मिळाला आहे। ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळायच्या, आज त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त संविधानामुळेच हक्क आलेला आहे। आम्ही पण आज जे शिकतोय ते फक्त संविधानामुळे शिकतोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.